नमस्कार. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण, त्याचबरोबर इंट्राडे ट्रेडिंग सेटअप. चला तर मग सुरू करूया. सर्वप्रथम मार्केटमध्ये आज जवळपास थोडंफार होल्डिंग आपल्याला बघायला मिळालेली आहे 22,800च्या आसपास. ठीक आहे. त्यानंतर एक जवळपास एक शेप बनताना मार्केट बघायला मिळतोय. आपण म्हणू शकतो बॉटम बनवताना मार्केट बघायला मिळते. 23,000च्या वरती उद्या जर होल्ड करत असेल तर डेफिनेटली आपल्याला चांगली मोमेंटम बघायला मिळू शकते. हे लक्षात घ्या. मार्केट गॅप ओपन झालं तर लक्षात घ्या सुरुवातीला ह्या रेंजच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे. 23,000च्या वरती होल्ड करताच पहिली 5 मिनिटाची कॅन्डलचा हाय पुढची कॅन्डल जेव्हा तोडेल तर डेफिनेटली तिथे तुम्ही एक बाईंगचं सिग्नल लेवलला तुम्ही एंटर करू शकता. टार्गेट 23,100 ते 23,150 थोडक्यात ही रेड लाईनपर्यंत पहिला हे करा. दुसरं टार्गेट जे आहे 23,200 ते 23,300. थोडक्यात काय एक मार्केट जे आहे थोडंफार वरच्या दिशेने जाताना बघायला मिळू शकतो. ॲज पर जर 23,000च्या वरती मार्केट होल्ड केलं तर हे लक्षात घ्या. आणि हा जर ब्रेकआउट असेल तर डेफिनेटली मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते. परंतु मार्केट थोडंफार ओपनच साईडवेज झालं तर मग थोडंफार स्ट्रगल करेल परत 23,000ची लेवल तोडण्यासाठी. मग आपण काय एक्सपेक्ट करू शकतो? बाईंग रेंज जे साईडवेज लेवलची म्हटलं ती कुठे राहू शकते? सर्वात महत्त्वाचं जे 22,850 ते आपण म्हणू शकतो 22,950 ही 100 पॉईंटची जी रेंज आहे हे आपण एक म्हणू शकतो नो ट्रेडिंग झोन. ह्याच्यावरती जर 22,950 ते 23,000च्या वरती जर सरळ जाऊन एक जवळपास एक चांगली बुलिश कॅन्डल अशी क्लोज होत असेल, तिचा हाय पुढची कॅन्डल थोडं असेल तर डेफिनेटली आपण बाय करण्याचा प्रयत्न निफ्टी 50साठी करू शकतो. सेलिंगचा विषय कुठे करू शकतो? सेलिंग एक तर साईडवेज ओपन होऊन खाली आलं तर 22,850च्या खाली सेल करा, किंवा गॅप डाऊन ओपन झाला तर 22,800च्या खाली थोडक्यात ही जी रेंज आहे ना ह्याच्या खाली कुठेतरी तुम्ही एक सेल करून खालच्या दिशेने मोमेंटम जी आहे ही तुम्हाला बघायला मिळू शकते. हे लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे. परंतु मला असं वाटतं जर 23,000च्या वरती होल्ड केलं तर मार्केट एक चांगली मोठी मोमेंटम आपल्याला देताना बघायला मिळू शकतं. हे लक्षात घ्या. आता त्यानंतर आपण थेट जा आपल्या लाडक्या बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीचा विचार करताच बँक निफ्टीने एक मुवमेंट जी आहे चांगली दिलेली आहे. सो निफ्टीसारखाच विषय आहे, थोडाफार एक बॉटम बनवताना बघायला मिळते. इथे सुद्धा मार्केट आलं होतं, त्याच्यानंतर इथे सुद्धा आलं होतं. ठीक आहे. जवळपास काय दोन लेवलला जवळपास आपल्याला एक रेंजेस जी आहेत 48,800ची ती तोडण्याचा प्रयत्न मार्केटने आज सुद्धा केला, पण ते असफल राहिलेले आहे. आणि परत क्लोजिंग जी आहे 49,300च्या आसपास कुठेतरी गेलेली आहे. आता मेन जर ब्रेकआउट टेबल म्हटलं तर ते ही आहे. जर व्यवस्थित तर तुम्ही स्टडी करत असाल पॅटर्न्सचा तर तुम्हाला समजेल मला नक्की काय सांगायचं आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. पण त्याआधी मोठी ब्रेकआउट राहणार आहे ती म्हणजे 49,300च्या वरती होल्डिंग कसं मार्केट करेल हे लक्षात घ्या. तेव्हा त्यानंतर आपण ह्या लेवलचा विचार करू. ठीक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग आता जर 49,000 ते 49,300 जवळपास या रेंजमध्ये जर ओपन झालं मग आपण ब्रेकआउटचा विचार करू शकतो. 49,300च्या वरती जर कुठे मार्केट होल्ड करत असेल तर डेफिनेटली आपण बाय करण्याचा प्रयत्न करू शकतो. 49,400 49,500 पहिलं टार्गेट, 49,600 49,700 दुसरं, आणि मग 49,800 हे तिसरं. थोडक्यात काय हे 3 ते 4 टार्गेट्स बॅक टू बॅक आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि त्यानंतर मग स्ट्रगल राहील 49,800 लेवल तोडण्याचा विचार. थोडक्यात मग त्या लेवलचा विचार आपण वरच्या दिशेने लेवल जी तोडेल त्याचा विचार आपण करू शकतो. सेलिंगची रेंज 49,000च्या खाली होल्ड करता सेल करा. 25 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली कट करताच सेल करू शकता. 48,900 48,800 मग 48,700 परत एकदा मार्केट लेवल तोडून मग तुम्हाला सेलिंग कंटिन्यूस बघायला मिळू शकते जर 49,000च्या खाली मार्केट टिकलं तर. हे लक्षात घ्या. ठीक आहे. समजलंय का सांगा? मार्केट अनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझ्या मते इथे तुमची मी रजा घेतोय. धन्यवाद.